नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीचा हा आपला 24वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। सोबतच या व्हिडिओमध्ये आज आपण महत्त्वाचे 12 करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत, त्यानंतर मागच्या व्हिडिओतली रिव्हिजन करणार आहोत, त्यानंतर आपला जीके बूस्टर सेक्शन आहे, त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण आज रत्नागिरी जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत किंवा रिव्हिजन करणार आहोत, आणि शेवटी महत्त्वाचे पुरस्कार एवढं सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। या व्हिडिओचं आपलं लाईकचं टार्गेट आहे 1000 लाईक्स। तुम्हाला या व्हिडिओला 1000 लाईक्स पूर्ण करायचे आहेत। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात जागतिक पुस्तक दिन किंवा वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 मार्च। 23 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। यालाच जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट डे असंही म्हटलं जातं। लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे व जगभरातील लेखक व पुस्तकांचा सन्मान करणं यासाठी दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न आहे, S&P ग्लोबल रेटिंग्सने भारताचा 2021-22 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 11%। S&P ग्लोबल ही एक अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे। हिची स्थापना झाली होती 1960 आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये। आणि याच S&P ग्लोबल रेटिंग्सने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2021-22 मध्ये विकास दर हा 11% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 11%। नेक्स्ट, प्रसिद्ध भारतीय इस्लामी विद्वान मौलाना वहीदुद्दीन खान यांचं नुकतंच निधन झालं आहे। त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत रत्न। म्हणजे बघा, हे होते प्रसिद्ध भारतीय इस्लामी विद्वान मौलाना वहीदुद्दीन खान। हे एक आध्यात्मिक नेते आणि लेखक होते आणि यांचं नुकतंच कोविड-19 मुळे निधन झालेलं आहे। यांना 2021 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता। हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण यांना 2021चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर यांना पद्मभूषण हा पुरस्कार 2000 या वर्षामध्ये मिळाला होता। 2000 मध्ये यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। 2021 मध्ये पद्मविभूषण मिळाला होता आणि यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार हा पुरस्कार 2009 या वर्षामध्ये देण्यात आला होता। यांना भारतरत्न देण्यात आलेला नाही। त्यामुळे उत्तर होईल यांना भारतरत्न म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा पुरस्कार मिळाला नव्हता किंवा देण्यात आलेला नाही। पुढचा प्रश्न, नुकतेच कोविड-19 मुळे निधन झालेले किशोर नंदा लस्कर कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिनेते। इमेज बघा, हे होते मराठी आणि हिंदी सिनेमामधील प्रसिद्ध अभिनेते किशोर नंद लास्कर आणि यांचं नुकतंच कोविड-19 मुळे निधन झालेलं आहे। यांनी खाकी, वास्तव, द रियालिटी, सिंगम, जिस देश में गंगा रहता है, सिम्बा यासारख्या चित्रपटामध्ये काम केलं होतं। उत्तर होईल हे प्रसिद्ध अभिनेते होते। पुढचा प्रश्न, नुकत्याच पोलंडमध्ये संपन्न झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेत पदक तालिकेमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत। नुकतीच पोलंडमध्ये ही जागतिक युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा संपन्न झालेली आहे। कधी संपन्न झालेली आहे? तर ही नुकतीच 13 ते 23 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक पदक आपल्या भारताने जिंकलेली आहेत। भारताने एकूण यामध्ये 11 पदक जिंकले असून यामध्ये 11 पैकी 8 गोल्ड मेडल आहेत आणि 3 ब्रॉन्झ मेडल आहेत। असे एकूण 11 पदक भारताने जिंकलेले आहेत। दुसऱ्या क्रमांकावर रशिया राहिलेला आहे। रशियाने देखील 11 पदक जिंकलेले आहेत। यामध्ये 3 गोल्ड मेडल आहेत, 5 सिल्वर मेडल आहेत आणि 3 ब्रॉन्झ मेडल आहेत। तिसऱ्या क्रमांकावर उझबेकिस्तान आहे। उझबेकिस्तानने एकूण 10 पदक जिंकले आहेत आणि चौथ्या क्रमांकावर कझाकिस्तान हा देश राहिलेला आहे। याने देखील 10 पदक जिंकलेली आहेत। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भारत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 एप्रिल। 22 एप्रिल हा दिवस नुकताच 2021 मध्ये माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली दरवर्षी हा दिवस 12 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत नाही, तर दरवर्षी हा दिवस एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो आणि यावर्षी एप्रिल महिन्याचा दुसरा गुरुवार हा 22 एप्रिल या दिवशी आल्यामुळे यावर्षी म्हणजे 2021 मध्ये
22 एप्रिल हा दिवस माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तंत्रज्ञानामध्ये मुली व महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी जागतिक चळवळीस प्रेरणा देणं, तसंच महिला व मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी तसंच गणित इत्यादी बाबतच्या संधीमध्ये समान प्रवेश देणं या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 22 एप्रिल. इथे एप्रिल महिन्यामधल्या महत्त्वाच्या दिवसाचा उल्लेख आलेला आहे. या निमित्ताने आपण एप्रिल महिन्यामध्ये आतापर्यंत साजरे करण्यात आलेले महत्त्वाचे दिवस रिवाईज करूयात. पहिला होता 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खान जागृती दिन. त्यानंतर 5 एप्रिल 2 दिवस होते. पहिला होता राष्ट्रीय सागरी दिन, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय विवेक दिन. त्यानंतर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन, 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन, 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन, 15 एप्रिलला जागतिक कला दिन, 16 एप्रिलला जागतिक आवाज दिन, 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिन, 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन, 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन, 21 एप्रिलला 2 दिवस होते. पहिला होता राष्ट्रीय लोकसेवा दिन आणि जागतिक नाविन्यता दिन. 22 एप्रिलला पण 2 दिवस, एक आहे पृथ्वी दिन आणि दुसरा आहे आता माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन आणि 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन. पुढचा प्रश्न आहे, नॅस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेखा मेनन. इमेज बघा, हे आहेत रेखा मेनन आणि नुकतीच यांची नॅस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नॅस्कॉमचा लॉंग फॉर्म काय? लॉंग फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज हा या नॅस्कॉमचा लॉंग फॉर्म आहे. ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. हिची स्थापना झाली होती 1 मार्च, स्थापना झालेली आहे 1 मार्च 1988ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीला. आता याच नॅस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून या रेखा मेनन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, रेखा मेनन. तसंच TCSचे अध्यक्ष कृष्णन रामानुजन यांची या नॅस्कॉमच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. इथे दुसरा ऑप्शन आहे पूनम गुप्ता. पूनम गुप्ता यांची काही दिवसापूर्वीच NCAER म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या पहिल्या महिला DG किंवा महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नीलम सहानी या नुकत्याच आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. आणि प्रियंका मोहिते ही महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे आणि जगातील 8व्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर अन्नपूर्णा हे शिखर हिनं नुकतंच सर केलेलं आहे आणि हे शिखर सर करणारी ती पहिलीच भारतीय महिला बनलेली आहे. त्यामुळे ही 4ही नावं लक्षात ठेवा. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. 8वा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेला अर्जुन कल्याण हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बुद्धिबळ. इमेज बघा, हा आहे भारताचा बुद्धिबळपटू, हा आहे तामिळनाडूचा आणि हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आणि हा सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकताच हा भारताचा 68वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. ग्रँडमास्टर काय? तर ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळातली सर्वोच्च पदवी आहे. मग 67वा कोण होता? 67वा कोण होता? तर भारताचा 67वा ग्रँडमास्टर हा लिओन मेंडोका हा होता. आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? पहिला ग्रँडमास्टर तर तो आहे विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे. विश्वनाथन आनंद. याच विश्वनाथन आनंदला भारत सरकारने 1985 मध्ये अर्जुन पुरस्कार, 1987 मध्ये पद्मश्री, 2000 या वर्षामध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. तसंच याच विश्वनाथन आनंदला 1991-92 मध्ये पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देखील देण्यात आला होता. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 87व्या. हा निर्देशांक जागतिक आर्थिक मंचने प्रसिद्ध केलेला आहे. जागतिक आर्थिक मंचलाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हटलं जातं. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून सार्वजनिक खाजगी सहकार्यासाठी व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजातील अग्रगण्य लोकांना एकत्र आणून जागतिक परिस्थिती सुधारण्यासाठी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना
24 जानेवारी 1971 या वर्षी झाली होती आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये. आणि याच जागतिक आर्थिक मंचने ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीमध्ये विविध देश संतुलन राखण्यास कशा प्रकारे सक्षम आहेत व कुठपर्यंत पर्यावरण संरक्षण राखण्यात व स्वस्त वीज उपलब्धतेमध्ये यशस्वी ठरले आहेत या आधारे हा ऊर्जा संक्रमण निर्देशांक किंवा इंग्लिशमध्ये एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2021 पब्लिश केलेला आहे. हा जवळपास 115 देशांचा निर्देशांक असून यामध्ये आपला भारत देश 87व्या क्रमांकावर राहिलेला आहे. आणि या निर्देशांकामध्ये या वर्षी म्हणजे 2021 मध्ये पहिल्या क्रमांकावर स्वीडन हा देश राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क हा देश राहिलेला आहे. आणि चौथ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश राहिलेला आहे. भारत आहे आपला 87व्या क्रमांकावर, त्यामुळे आपला उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. इथे निर्देशांकाचा उल्लेख आलेला आहे. मग आपण गेल्या 3 दिवसापासून कंटिन्यूस आपले सगळे निर्देशांक रिवाईज करत आहोत. इथे पण आपण क्विकली रिवाईज करूयात. बघा, पहिला निर्देशांक आहे मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 111व्या क्रमांकावर. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्राचा मानव विकास निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 131व्या क्रमांकावर. जागतिक आतंकवाद निर्देशांक 2020 मध्ये भारत आहे 8व्या क्रमांकावर. जागतिक लाचखोरी जोखीम निर्देशांक 2020 मध्ये भारत आहे 77व्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत आहे 4थ्या क्रमांकावर. हा 2021चा इंडेक्स आहे. त्यानंतर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स हा भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला. यामध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दुसऱ्या, तामिळनाडू तिसऱ्या आणि तेलंगणा 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2020 मध्ये भारत 85व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारत 129व्या क्रमांकावर. सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021 मध्ये भारत 49व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आहे जागतिक कुपोषण मुक्त निर्देशांक 2020, यामध्ये भारत 94व्या क्रमांकावर आहे. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 मध्ये भारत 105व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2020 मध्ये भारत 48व्या क्रमांकावर आहे. निर्यात सज्जता निर्देशांक 2020 हा देखील भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला आहे. यामध्ये गुजरात आहे पहिल्या क्रमांकावर आणि आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020, यामध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. वर्क रिस्क इंडेक्स 2020 मध्ये भारत 89व्या क्रमांकावर आहे. ह्युमन कॅपिटल इंडेक्स 2020 मध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांक, यामध्ये भारतामध्ये हरियाणा हे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2021 मध्ये भारत 142व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लिंगभाव समानता निर्देशांक 2021 मध्ये भारत 140व्या आणि आता ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2021 मध्ये भारत 87व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कुंतक या टोपण नावाने ओळखले जाणारे शंख घोष यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कवी. इमेज बघा, हे होते प्रसिद्ध बंगाली कवी शंख घोष हे, आणि यांनाच कुंतक या टोपण नावाने ओळखलं जात होतं आणि यांचंच नुकतंच निधन झालेलं आहे. यांना भारत शासनाने 2011 मध्ये पद्मभूषण, त्यानंतर 2016 मध्ये ज्ञानपीठ या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तसंच यांना 1977 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता. हे एक प्रसिद्ध बंगाली कवी होते, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 कवी. पुढचा प्रश्न आहे, इंडिया रेटिंग्सने भारताचा 2021-22 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? इंडिया रेटिंग्स काय, तर इंडिया रेटिंग्स ही एक भारताची मोस्ट रिस्पेक्टेड क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. हिची स्थापना झाली होती 1995ला स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय आहे मुंबईमध्ये. आणि याच इंडिया रेटिंग्सने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2021-22 मध्ये विकास दर हा 10.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. यापूर्वी हा 10.4% व्यक्त केला होता. यामध्ये सुधारणा करून आता हा 10.1% असा व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 12वा, खेलो इंडिया युथ गेम्सच्या कार्यकारी समितीने 2021 ची खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? म्हणजेच 2021 ची खेलो इंडिया ही स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये होणार आहे असा आपला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. 2021 ची खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा हरियाणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि नुकतंच हिचा
टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे। ही स्पर्धा आता 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 हरियाणा। मग पहिली खेलो इंडिया स्पर्धा कुठे झाली होती? तर पहिली खेलो इंडिया स्पर्धा ही दिल्लीमध्ये झाली होती। कधी? 2018 मध्ये। 2018 मध्ये ही पहिली दिल्लीमध्ये झाली होती। यामध्ये सर्वाधिक पदक हरियाणाने जिंकले होते। दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राहिलं होतं आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली राहिलेलं आहे। त्यानंतर दुसरी खेलो इंडिया स्पर्धा ही महाराष्ट्रामधील पुणे या शहरामध्ये 2019 मध्ये झाली होती। पुण्यामध्ये, महाराष्ट्रातील पुण्यामध्ये, आणि या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत। दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य राहिलं होतं आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली राहिलेलं आहे। तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली राहिलं होतं। त्यानंतर तिसरी खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी संपन्न झाली होती। आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी, आणि या 2020च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सर्वाधिक पदक आपल्या महाराष्ट्राने जिंकले होते। दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा राहिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली राहिलं होतं। आता चौथी खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा हरियाणामध्ये 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। सोबतच 4 क्रीडा प्रकार आहेत। त्यातला पहिला आहे मल्लखांब, हे आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे। पहिला आहे मल्लखांब, त्यानंतर दुसरा आहे गटका, त्यानंतर तिसरा आहे कलरीपायटू, आणि चौथा आहे थांगता। हे 4 क्रीडा प्रकार या वर्षापासून खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणार आहेत, किंवा या 4 क्रीडा प्रकारांना भारताच्या क्रीडा मंत्रालयाने अधिकृत मान्यता दिलेली आहे। त्यामुळे हे 4 क्रीडा प्रकार लक्षात ठेवा। यातला पहिला जो आहे मल्लखांब, हा विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये खेळला जाणारा प्रमुख क्रीडा प्रकार आहे। त्यानंतर गटका कुठला आहे? गटका आहे पंजाबचा क्रीडा प्रकार। त्यानंतर कलरीपायटू आहे केरळचा। यावर यापूर्वी परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की कलरीपायटू हा कुठल्या राज्याचा क्रीडा प्रकार आहे? तर हा केरळचा आहे। आणि थांगपा हा मणिपूरचा मार्शल आर्टवर आधारित क्रीडा प्रकार आहे। हे 4ही खेळ आता 2021च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी असणारे किंवा समाविष्ट झालेले आहेत। आता आपण लास्ट व्हिडिओची क्विकली रिव्हिजन करूयात। पहिला प्रश्न होता, कोणता दिवस पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 22 एप्रिल। स्टेट ऑफ दी ग्लोबल क्लायमेट 2020 नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? तर हा अहवाल जागतिक हवामान संघटना या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे। शिव सुब्रमण्यम रमन यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिडबी। कोणता दिवस जागतिक नाविन्यता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 एप्रिल। कोणत्या राज्य सरकारने नुकतीच जगनना विद्या दिवेना योजना सुरू केली आहे? तर ही योजना नुकतीच आंध्र प्रदेशने सुरू केलेली आहे। पर्याय क्रमांक 4। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये भारत 85व्या क्रमांकावर राहिलेला आहे। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न होता, कोणत्या देशाच्या लघु रोबोटिक हेलिकॉप्टर इंजिन्युटीने मंगळ ग्रहावर यशस्वी टेक ऑफ व लँडिंग केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका। कोविड-19चा उद्रेक रोखण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने 22 ते 29 एप्रिल हा कालावधी राज्यात आरोग्य सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड। उंचीच्या मानाने जगातील 10व्या क्रमांकाचे व चढाईसाठी अत्यंत खडतर समजले जाणारे अन्नपूर्णा या शिखरावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ही आहे प्रियंका मोहिते। पर्याय क्रमांक 1। आणि हा प्रश्न तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये विचारला होता। विनेश फोगट, अंशू मलिक आणि दिव्या काकरान हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुस्ती। हे 3ही खेळाडू कुस्ती या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। आणि हे होते आपले लास्ट व्हिडिओमधले 5 जीके बूस्टर। यातला पहिला जीके बूस्टर होता, जागतिक हवामान दिन हा कधी असतो? तर जागतिक हवामान दिन हा दरवर्षी 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। दुसरा होता, भारतातील सर्वात उंच हवामान विज्ञान केंद्र कोठे आहे? तर भारतातील सर्वात उंच हवामान विज्ञान केंद्र हे लेह या ठिकाणी आहे। पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा कालावधी किती? तर पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 24 तास एवढा कालावधी लागतो, 24 तास। त्यानंतर पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा कालावधी किती आहे? हा आहे 365 दिवस। आणि
पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? तर साधारणतः याला 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा कालावधी लागतो. आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, बिलीव्ह व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी. हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन्स आहेत सुरेश रैना, युवराज सिंग, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. सोबतच हे आहेत आजचे 5 GK बूस्टर, ज्याचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचे आहेत. पहिला आहे, डॅश डॅश हा भारतरत्न नंतरचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दुसरा आहे, लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती सदस्य निवडून दिले जातात? तिसरा आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? चौथा आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि पाचवा आहे, शांतता कोर्ट चालू आहे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे देखील उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचे आहेत. आता आपण जिल्ह्याबद्दल माहिती पाहूयात. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्गबद्दल माहिती पाहिली होती. आज या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी हा जिल्हा पाहूयात. रत्नागिरीबद्दल माहिती पाहूयात. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे हा रत्नागिरी जिल्हा. हा आहे रत्नागिरी जिल्हा. हा जिल्हा देशातील किंवा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेला हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील व कोकण या प्रशासकीय विभागामधील एक प्रमुख जिल्हा आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ आहे 8,208 चौरस किलोमीटर. या जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ही आहे पश्चिम बाजू. इकडे आहे अरबी समुद्र. दक्षिणेला सिंधुदुर्ग आहे. खाली आहे दक्षिण, इथे आहे सिंधुदुर्ग. पूर्वेला सातारा जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे आणि सांगली जिल्हा आहे. तर उत्तरेला रायगड हा जिल्हा आहे. रायगडचं पूर्वीचं नाव कुलाबा होतं. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके समाविष्ट आहेत. त्या 9 मध्ये गुहागर, खेड, चिपळूण, मंडणगड, दापोली, रत्नागिरी तालुका, राजापूर, लांजा, संगमेश्वर यांचा समावेश आहे. या रत्नागिरीला एकूण समुद्रकिनारा 237 किलोमीटर एवढा लाभलेला आहे. आणि प्रमुख नद्या आहेत वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, सावित्री, मंचक इत्यादी. प्रमुख पिके आहेत रत्नागिरीचे भात, नाचणी, वरी. प्रमुख फळे आहेत हापूस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि फणस. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याच रत्नागिरीमध्ये दापोली या ठिकाणी आहे. स्थापना झाली होती 1972ला. संगमेश्वर तालुक्यामध्ये याच रत्नागिरी या ठिकाणी दाभोळे घाटात मार्लेश्वर धबधबा आणि शिवमंदिर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उभारलेलं पतित पावन मंदिर याच रत्नागिरीमध्ये आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेलं गणपती मंदिर या जिल्ह्यामध्ये आहे. भाट्टे या ठिकाणी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आहे. कोल्हापूर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आहे. हे याच रत्नागिरीमधून जातात. आता आपण महत्त्वाचे पुरस्कार किंवा इम्पॉर्टंट अवॉर्ड्स रिवाइज करूयात क्विकली. बघा, पहिला आहे ग्लोबल टीचर अवॉर्ड रणजित सिंह डिसले. महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हबप बद्रीनाथ महाराज तनपुरे. त्यानंतर आहे लाल बहादूर शास्त्री पुरस्कार 2020 सुधा मूर्ती. बुकर पुरस्कार 2020 डगल स्टुअर्ट्स. 2020चा बाल शांती पुरस्कार सादत रहमान हा बांगलादेशचा 17 वर्षीय युवक आहे. JCB साहित्य पुरस्कार 2020 एस हरेश यांना देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार सुनील शेट्टी. JC डॅनियल पुरस्कार 2019 हरिहरन. एकलव्य पुरस्कार 2020 KL राहुल. एकलव्य पुरस्कार हा कर्नाटकचा पुरस्कार आहे आणि KL राहुल हा क्रिकेटर आहे. त्यानंतर एजुथाचन पुरस्कार 2020 पॉल झाचरिया. डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020 डॉक्टर सतीश मिश्रा. सिओल शांती पुरस्कार 2020 थॉमस बाक. ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा पहिला कल्पना चावला पुरस्कार हा दिलेला आहे डॉक्टर भीमसिंग यांना. 56वा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार ऐश्वर्या श्रीधर हिला देण्यात आलेला आहे. आशिया गेम चेंजर अवॉर्ड 2020 विकास खन्ना. महाराष्ट्राचा डॉक्टर ग ना जवळकर पुरस्कार डॉक्टर द पुंडे. 2020चा नेल्सन मंडेला पुरस्कार हा मोरिसाना कॉयट आणि मारियाना वर्दिनोनिस यांना देण्यात आलेला आहे. 2020चा वोन कर्मन पुरस्कार डॉक्टर के शिवन हे इस्रोचे अध्यक्ष आहेत यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नटवरे प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकर यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021. 2021मध्ये राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार हा 32 बालकांना देण्यात आलेला. यामध्ये 5 महाराष्ट्रातील बालकांचा समावेश आहे. 2021चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार राजेंद्र कुमार भंडारी. गणितातील प्रतिष्ठित मायकल व शीला हेड पुरस्कार 2021 निखिल श्रीवास्तव. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार 2020 रवी गायकवाड. फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार रोहिणी गोडबोले यांना देण्यात आलेला आहे. मराठी साहित्यातील
राज्यातील प्रतिष्ठित असा जनस्थान पुरस्कार 2021 मधु मंगेश कर्णिक. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मेमोरियल अवॉर्ड हा के वीरमणी यांना देण्यात आलेला आहे. DRDOचा सायंटिस्ट ऑफ द इयर 2020 हेमंत पांडे. महाराष्ट्र भूषण 2020 आशा भोसले. व्यास सन्मान 2020 शरद पगारे. त्यानंतर आहे 31वा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार चंडीप्रसाद भट यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा 2020चा लता मंगेशकर पुरस्कार हा उषा मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020 मध्ये हा पुरस्कार 14 जणांना देण्यात आला होता. यामध्ये 4 महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यानंतर 2020चा डेटन साहित्यिक पुरस्कार मार्गारेट एटवूड या कॅनडाच्या आहेत. त्यानंतर आहे 2020चा आशिया गेम चेंजर पुरस्कार विकास खन्ना हे भारताचे प्रसिद्ध आचार्य आहेत आणि यांचं पुस्तक आहे किचन्स ऑफ ग्रॅटिट्यूड नावाचं. जर्मनीचा शांती पुरस्कार 2020 अमर्त्य सेन. वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020 डॉक्टर रतन लाल. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2020 मध्ये हा कोविड-19मुळे रद्द झालेला आहे. 19 मध्ये हा रवीश कुमार यांना देण्यात आला होता. स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020 मध्ये हा जाधव पायंग यांना देण्यात आला होता. जाधव पायंग हे आसामचे पर्यावरण कार्यकर्ते आहेत. यांनाच भारताचं वन पुरुष किंवा फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. त्यानंतर आहे 55वा ज्ञानपीठ पुरस्कार. 55वा हा 2019चा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मल्याळम कवी अक्कीतम अच्युतम नंबूदिरी यांना देण्यात आला होता. यांचं आता निधन देखील झालेलं आहे. त्यानंतर आहे नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कार यावर्षी म्हणजे 20मध्ये फिजिक्समधला रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजर आणि अँड्रिया गेंज यांना देण्यात आलेला आहे. केमिस्ट्रीमधला इमॅन्युअल चार्पेंटर आणि जेनिफर डॉडनांना. मेडिसिनमधला मायकल हाउटन, हार्वे जे अल्ट्रा आणि चार्ल्स राईस यांना देण्यात आलेला आहे. इकॉनॉमिक्समधला पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना देण्यात आलेला आहे. साहित्यामधला अमेरिकन कवयित्री आहेत लुईस ग्लुक आणि शांततेचा वर्ल्ड फूड प्रोग्रामला देण्यात आलेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा क्रीडा जगतातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे. हा पुरस्कार पहिल्यांदा विश्वनाथन आनंद याला देण्यात आला होता 1991-92 मध्ये आणि हा पुरस्कार दरवर्षी 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी प्रदान करण्यात येतो. 2020 मध्ये हा पुरस्कार 5 जणांना देण्यात आलेला आहे आणि 5 जणांना एकत्र पुरस्कार देण्याची पहिलीच वेळ आहे. या 5 जणांमध्ये पहिला आहे रोहित शर्मा, दुसरी आहे विनेश फोगट, तिसरी आहे राणी रामपाल, चौथा आहे मरियप्पन थंगवेलू आणि 5वी आहे मनिका बत्रा. या 5 जणांना 2020चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे झाले आपले सगळे महत्त्वाचे पुरस्कार. आता एक महत्त्वाची सूचना, आता तुम्ही आपले क्लासेस अनअकॅडमीवर देखील पाहू शकता. अनअकॅडमीचं ॲप फक्त तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. अनअकॅडमी लर्नर ॲप डाउनलोड करावं लागेल आणि यावर जाऊन तुम्ही या नावाने प्रोफाईल सर्च करून तिथे देखील आपले करंट अफेअर्स किंवा इतर विषयाचे व्हिडिओ पाहू शकता. अनअकॅडमीवर आज आपला करंट अफेअर्स आणि मॅथचा क्लास आहे. त्या दोन्ही क्लासेसच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही अनअकॅडमीला सुद्धा मला जॉईन करू शकता. आणि हा आहे तुमच्यासाठी आजचा प्रश्न आणि हे 5 JK बूस्टर याचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत.